कर्पूर गौरा देवादी देवा भक्त मोरा नव राज्य कन्यावरा मज बुद्धी जाता तू होई तो धार्मान्वित झाल्यावरी पुन्हा साक्षार्थ प्रति श्री हरी काय आचार निवेदन करी पोती सज्जनानी परिसावा असं म्हणले. अशा पद्धतीने स्वधार्मिक क्रिया झाल्यानंतर ना पुन्हा गरुडाप्रती भगवान परमात्मा प्रश्न करू लागला. तो ऐका मने ब्रह्मचारी आणि यती वपन तिथे पित्र मरणांती न कर्मादि केल्या निवृत्ती चक्षुष्मान मान होत असे सर्व जनांच्या अर्था कारणे श्रम सून्नते छेदने ना पितासी क्रिया निमित्ताने मरणार्थ काही अवश्य द्यावे. असं म्हणले. मग सगळे असणाऱ्या ब्रह्मचारी असेल यती असेल त्यांनी पितृ मरणार्थी वपन करावं असं सांगतात. सर्व जनांच्या अर्था कारणे नख छेदने ना पिताशी क्रियाच निमित्ताने मरणार्थ काही अवश्य द्यावे. सगळ्या जनांसाठी असणारे केस काढणं, नख काढणं, मिश काढणं, डोक्यावरची केस काढणं आणि नापिताला म्हणजे जीव काय असणारा कट वारिक आहे त्या वारकाला काहीतरी दान द्यावा. पूजाव्या गायी नित्य प्रदक्षिणा कराव्या भौत गोप्रदक्षिणी पृथ्वी प्रदक्षिणा होत असे रेवन कांगणे गायीची खाजविता सर्व पाप जात सिद्धाने स्वर्गी वसत नमस्काराया गायी नित्य मंत्र पुनित म्हणून गायी सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. गायीला खाजवल्यानंतर ना आपलं सगळं पाप संपलं जातं. गायीच्या पाठीवरनं पाठ हात फिरवल्यानंतर ना आपले सगळं असणारे अंगातले रोग संपले जातात आणि गायीला नमस्कार करावा. ऐसा मंत्र म्हणून गायी नमस्काराव्या प्रतिदिनी गोदान फल तया लागून प्राप्त होय संशय. म्हणून गायीला नमस्कार करावा, मंत्र म्हणावा. गायीचं असणारं गोदानाचं फल त्याला प्राप्त होत. महाराज सांगतात गोठ्यात चिकल मस्तिया मक्षिका आणि पैशाची मुरकुट देता दंड करून या निका दुग्ध काढी बळे गो. ज्यांच्या गोठ्यामध्ये गायी आहे गायीला त्रास देतो, मारतो, बळजबरीनं दूध काढतो हो कुंभी पाक नरका माघारी तिरकाळ पडे प्रेत शरीरी वायू पर्जन्य तापाभी तरी रक्षण करी गायींचे. जो गायीला त्या ठिकाणी बळजबरीनं दूध काढतो तो कुंभी पाक नरकाला जातो, प्रेत शरीरामध्ये पडतो, वायू पर्जन्य तापामध्ये पडला जातो. हो सप्त कुळासह करतो जो गायीचे जळत्रेन नाचित तो ब्रह्महत्या दोष पावत उर्गनाचे नानित्येशी. जो गायीचं रक्षण करतो तो 7 कुळापर्यंत तरुण जातो. जो गायीला त्या ठिकाणी असणारं संरक्षण करतो तिच्या असणारा गोठा साफसफाई ठेवतो तो तरुण जातो. मास 2 सर्व दुग्धाचं माणूस द्यावे वत्साच तर ते माची 2 स्तनाचं एक चतुर्थ पंचम माचीने पातकी तो दोष गायी असल्या ही पाळावी काळी ही न टाकावी आधे आदरे पाळीचा गुप्रदान पदवी प्राप्त होय संशय. गायीचा सांभाळ करावा. गाय दोषी असेल, कुष्ठ असेल, दूध देत नसेल, कशी जरी असली तरी गायीचा प्रतिपाल करावा. मग गाय वाईट आहे किंवा दुष्ट आहे, गाय दूध देत नाही म्हणून तिचा असणारा विपत्ती काळामध्ये अडचणीमध्ये गायीला टाकून देऊ नये असं सांगतात. तो या आदिते करुणी गायी पाळाव्या प्रतिक्षणी दीप लाविता गोष्टानी शतवर्ष प्राणी स्वर्गी राही. मग गायीचं असणारं तृण असेल, पाणी असेल, हे सगळं असणारं गायीला वेळोवेळी द्यावं. गायीचा गोठा साफ करणारा व्यक्ती 100 वर्षापर्यंत, गायीच्या गोठ्यामध्ये दिवा लावणारा व्यक्ती 100 वर्षापर्यंत स्वर्गाला जातो. रोजी लक्ष्मी विघ्ने जात अंगी 14 भुवने वसत गोध करत्याची नरकगणित एक विसाचे जाणावे. जो गायीचं पायाची धूळ आपल्या शरीरावरती घेतो त्याच्यामुळे अवलक्ष्मी दारिद्र्य संपलं जातं आणि 14 भुवनापर्यंत तो असणारा स्वर्गामध्ये राहतो. गोमूत्र गोमय क्षीर दधी सती कुशनीर एक रात्र उपासे शोका पुवत नर शुद्ध होई निश्चयी. उच्च उदक मस्तकावरी धरिता सर्व तीर्थांचे फळ नरी पाहुनी पातकाची घोरी तत्काळची होती पै. गायचे शेपूट डोक्यावरती धरल्यानंतर सगळ्या तीर्थाचं फळ त्याला प्राप्त होतं आणि सगळ्या पातकाचा नाश होऊन जातो. गंगाद्री सर्व तीर्थे राहत मध्य महेश्वर वसत करण्याशी कुमार तीर्थता शशी भास्कर नेत्रा माझी कंबल स्थानी कंबल नाग हो कारी सरस्वती सांग पंतस्थानी वेदनिष्ठे कुकुट स्थानी हिरण्य गर्भ विष्णू जीवनी नाशिती पवन वरुण होती पितर प्रतिदान सन समुद्र धर्म पादस्थान पृथ्वी दान वक्षस्थानी मुखी अग्नी जगनी रुद्र लक्ष्मी योनी स्थानी स्थिर जीवे पार्वती पुत्री रश्मी भास्कर खुराग्री गंधर्व वसताती
गोमयी गंगा यमुना मुत्री गान रेवाग्रत गजे गोमूत्री पावन ऐशिया सर्व जीवमयी म्हणून पात्र पूजित विप्राची द्यावी. आता 2-4 ओव्या महाराजांनी वाचल्या, त्याच्यामध्ये काय सांगितलं की गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देव राहतात. मग हे 33 कोटी देव गायीच्या शरीरात गेले कधी कधी गेले? पौलवे नावाचे ऋषी होते, 2 मिनिटांमध्ये सांगतो. ते तप करत बसले होते. इंद्राला वाटलं तप करून आपलं असणारं आसन घेईन, म्हणून इंद्रानं अप्सरा पाठवली. अप्सरा गेली, त्याचं तप मोडलं, ऋषीला राग आला. ऋषीने त्या अप्सराला काही बोलले नाही, जाऊ दे म्हणले, हे काही मनानं आले नाहीत. मग ह्यांना बोलवलंय कोणी? इंद्राला पाचारण केलं, हातावरती पाणी घेतलं, इंद्राचं नाव घेतलं. इंद्र घाबरला, आपण जर तिथं गेलं तरी महाराज शाप देईल. इंद्र भगवान श्री विष्णूकडे गेले. मग इंद्र आला नाही म्हणून ऋषीनं पाहिलं, इंद्र कुठं गुंतलाय? विष्णूकडे गेलाय. मग लगेच विष्णूचं नाव पाचारण केलं, विष्णूला बोलवलं. विष्णू म्हणला, आता हे ऋषी आपल्याला शाप देईल, म्हणून इंद्र ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. ही ऋषीने पाहिलं, तिघही आले नाहीत. पुन्हा मग पाहिलं, कुठे गेले? ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाचं नाव घेतलं शाप देण्यासाठी, कारण जे जे इंद्राला मदत करते सगळ्यांना शाप द्यायचा होता. मग पुन्हा ब्रह्मदेव घाबरले, आपलं नाव घेतलं. मग ब्रह्मदेव कैलासाला गेले. मग कैलासाला गेल्यानंतर मग का आले नाहीत? ऋषीनं पाहिलं अंतर्दृष्टीनं, तरी कैलासाला दिसले. मग महादेवाला पाचारण केलं. मग इंद्र, ब्रह्मदेव, महादेव, भगवान श्री विष्णू सगळे कैलासाला एका जागी बसले. मग ऋषीने सगळ्याची नावं घेतली. मग आता नाव पाचारण केलं, मंत्र म्हटलं, त्यांना जावं लागणार. मग आपण जर गेलो तर ऋषी शाप देणार आहे. मग काय करायचं? ब्रह्मदेवाने सांगितलं, गाईला बोलवा. मग गाईला पुढे बोलवलं आणि सगळे 3 देव आणि 33 कोटी देव सगळे गायीच्या पोटामध्ये जाऊन बसले, लपण्यासाठी बसले. मग ऋषीने पुन्हा त्या देवांची नावं घेतली आणि डायरेक्ट गाय पुढे येऊन उभारली. मग ऋषींचा राग गायीवरती चालत नाही, ऋषींचा राग बालकावरती, गायीवरती, स्त्रीवरती चालत नाही. म्हणून ऋषीनं त्याला पाहिलं, ही सगळी देव गायीच्या पोटात आहेत. मग आता ह्यांना कवच गायी आहे, गायीला शाप देता येत नाही, म्हणून त्या ऋषीचा राग शांत झाला. ऋषी निघून गेला आणि पुन्हा ही असणारी गायीच्या पोटातनं जाऊन आपापल्या स्वस्थानाला राहिली. म्हणून अशा पद्धतीने 33 कोटी देव गायीच्या पोटामध्ये राहतात. वस्त्रे कुंडले मुद्रिका युक्त कवच पूजोनी मंत्रयुक्त दक्षिणा द्यावी दान साधुन्यार्थ पंचचूर्णमित प्रमाण तिचे रथकाचे पात्री तिळकुश पुच्छोदक ब्राह्मण हाती दान द्यावे देख कृष्ण धेनू वैतरणी सांग तुवा द्यावी पाटला वर्णी ही वैतरणी नदी तारित व्रता भुक्त भोगा हिंसरास्त नवस्त्रवत येतन दोहा विचिरावत्य म्हणत उन्हाळ फिरत दिसदा आईशी गायीन द्यावी दान कपिला जो देईल सुलक्षण आत्वा घेता ब्राह्मण स्वर्गस्थान पावती दान करत असताना कसलीही गायी दान करायची नाही महाराज. गायी दान करत असताना सवत्स द्यावी, कपिला गायी द्यावी, आणि असे गायी देणारा आणि घेणारा ब्राह्मण सुद्धा स्वर्ग पुण्यवान होतो. ब्रह्मलोकी रोम संख्या वसत उभयमुखी वत्स प्राय दिसत गोदान केल्या पृथ्वी दत्त केल्याचं प्राप्त पुण्य होय. गायी दान केल्यानंतर ना पृथ्वी दान केलेल्याचं पुण्य त्याच्या पदरामध्ये पडतं. गायी पृष्ठभागी वसतू गायी हृदय नित्य राहतू गायी मध्ये मी वसे नित्यशे. भगवंत सांगतात, गायीच्या पाठीमध्ये राहतो, गायीच्या पोटामध्ये राहतो, गायीच्या हृदयामध्ये राहतो, एकंदरीत सगळ्या गायीच्या शरीरामध्ये माझा वास आहे. सर्व गोदानी हा मंत्र बोलिला ते खगेश्वर आसक्त असल्या मनुज फार अनिष्ट सुवर्ण आत्वारजत तयाचे करावे दान विष गुंज निष्कमान समर्थ असून करिता षटपण बळ संपूर्ण न पावे तो प्रेत कर्म करता आणि प्रेत जोगी तद्गती ते पावत दानामादी तीन मुख्यभूत प्रेतोपकार बोली. असं म्हणले. मग ही दान करणाऱ्यामध्ये गोदानाचं महत्व सांगितलं. गायी कशा दान द्याव्या, कोणत्या दान द्याव्या, म्हणून दानामध्ये 3 प्रकारचे दान श्रेष्ठ आहेत. कोणते? नित्य कुंभ नित्य दीप अष्टविध पद तिळपात्र राजे पात्र प्रसिद्ध उपान हती सुखादाद प्राप्त होई प्रेतासी. मग दीपदान केलं, कुंभदान केलं, तिलदान केलं, आजापत्र दान केलं, उपहान दान केली तर ती सगळे प्रेताला सुख होत. ऐशे गोदानाचे महिमान होईल तया केले निरूपण आता अन्नदान पावन ऐके महिमान तयाचे. भगवान परमात्म्याने गरुडाला सांगितलं, गायी दानाचं महत्व तुला सांगितलं. आता जगामध्ये सर्वश्रेष्ठ अन्नदान आहे, त्या अन्नदानाचं महिमान सांगतो, ऐका. देव ऋषी गण भूतुर अन्न प्रशंसिती निरंतर आणि यज्ञ सर्व लोक तंत्र समग्र अन्न धरितो. अन्नदानाची स्तुती सगळेजण करतात, कारण अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. माणसाला जगायचं म्हणल्यावर खावं लागतं, म्हणून अन्नदान श्रेष्ठ आहे. आणि अन्नदान करणाऱ्याची स्तुती
पृथ्वी तलावरची भुसूर करतात, देव स्वर्गामधले देव लोक करतात असं सांगतात. प्रत्यक्ष अन्नमय प्राण हे सर्वत्र विज्ञान असो तो कुटुंबही पिण अन्नदान ब्रह्मणाची द्या. अन्नमय प्राण आहे माणसाचा. माणूस अन्नाशिवाय जगू शकत नाही. कुठल्याही कार्याला अन्न लागत. अन्नाशिवाय कोणतेही कार्य होत नाही. म्हणून एखाद्या घरातला कुटुंब उपवासी ठेवून अन्नदान करणं हे श्रेष्ठ आहे. अतिथीच्या ज्ञान करावी आदरे अन्य अर्पावी चांडाळ पतित शत्रू दिवी अन्नदान समय समान अतिथीची अवज्ञा करायची नाही. अन्नदान कुणालाही करावं. चांडाळ व्यक्ती जरी असला तरी अन्नदानाच्या वेळेला तो चांगला आहे. चांडाळ आहे म्हणून त्याला अन्नदान करायचं नाही असं नाही. कुठलाही व्यक्ती असू द्या, कुठल्याही वर्णातला असू द्या, अन्नदानाच्या वेळेला सगळे समान. यार पावे अन्न मग काय वर्णावे ब्राह्मण वा वा. सत्यनुसार द्यावे अन्नदान ब्राह्मणाची देता होता अहो, चांडाळ व्यक्तीला अन्नदान करणंही श्रेष्ठ आहे. मग ब्राह्मणाला तर करणं त्याच्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून कोणी जरी आलं तरी अन्नदानाच्या वेळेला सगळे वर्ण सगळे व्यक्ती समान आहेत म्हणून अन्नदान करा. शूद्राशिल्या फल पित्र प्रशस्ती पुष्कळ जैच्या शेती पर्जन्य काळ हिताची निर्मळ प्रती शूद्राला अन्न दिल्यानंतर ना पितर त्याची प्रशंसा करतात. तद्वत पितर अन्न इच्छित आमुच्या कुळी पौत्र पौत्रादी संतती कोणी जरी अन्नदान करीती तरी ते प्राप्ती घड्या पितृलोक जी काही यमनगरीला असतात त्यांना जेवायला भेटत नाही. लक्षात घ्या. आपण ज्या वेळेस इथं अन्नदान कराल त्याच वेळेस त्यांना खायला भेटतं. मग ते विचार करतात की आमच्या कुळामध्ये कोणीतरी अन्नदान करणारा व्हावा. कुणीही घरामध्ये एकाने अन्नदान केलं की ते त्याला स्वर्ग नरकामध्ये यमनगरीला प्राप्त होत. ब्राह्मण हे महाद्भूत सोय जरी याचना करीत न मागताही दिल्या दत्त पुण्यापार प्राप्त होई. अहो, एखादा ब्राह्मण आहे त्या ब्राह्मण अन्नाची याचना करत आहे किंवा एखादा ब्राह्मण न मागता सुद्धा ब्राह्मणाला अन्न दिलं तरी सुद्धा ते आम्हाला प्राप्त होत. आता पशु लाभत पुत्र कन्या धन भौत भौत गोल रूप प्राप्त सुवर्ण भोग होत महाचुकी. अन्नदानाने सगळं प्राप्त होतं महाराज. रूप यवन शक्ती ज्ञान ऐश्वर सगळं अन्नदानाने मिळतं. अन्न प्रत्यक्ष करी तृप्ती वा वा. सुधा निवारे निश्चिती अन्नदाते स्वर्गाची जाती देव पूजिती तयासी. अन्न ही तृप्ती करणार अन्नदान आहे महाराज. अन्नदान असं एकच दान आहे की तिथं माणसाची तृप्ती आहे. बाकी तुम्ही किती बी सोनं द्या कपडे द्या लोक बास म्हणणार आहेत का? येऊ द्याच म्हणाल काय घरचं जात आहे का? किती बी द्या लोक नाही म्हणत नाहीत. पण अन्नदान करताना थोडासा भात ताटामध्ये जास्त झाला चपाती जास्त झाली माणूस काय म्हणतोय बास तृप्ती झाली. म्हणजे अन्नदानामध्ये समाधान आहे आणि तृप्ती आहे. बाकी कुठल्याच दानामध्ये समाधान नाही महाराज. तुम्ही कितीही दान द्या लोक नाही म्हणत नाहीत. पण अन्नदान असं श्रेष्ठ आहे की माणसाचं समाधान होतं तृप्ती होती म्हणून अन्नदान श्रेष्ठ. अन्न नसता शरीर नासत. पंचधातू क्षीण होत बलवानही नाश पावत अन्न नसता तयाची. अहो, अन्न नसल्यावर शरीर नासतं महाराज. बरे एखादा पहिलवान आहे किती दिवस त्या पहिलवान उपाशी राहणार आहे? उपाशी ठेवल्यावर तो किती दिवस जगणार आहे? अन्नदान अन्न नाही खाल्ल्यानंतर ना त्याचं शरीर नाश पावतं. बलवान सुद्धा नाश पावला जातो म्हणून अन्नदान श्रेष्ठ. कायम प्राताग्निहोत्र हवन यथा विधी करिता जाण वृष्टी होत त्या पुण्यानं अन्न निर्माण वृष्टीपासून. अहो, अन्न संध्याकाळी अग्नी हवन होम केलं की हे ना त्या ठिकाणी अन्न तयार होतं. अन्नदानानं पाऊस पडला जातो अन्नदान केल्यानंतर ना आणि त्या पावसानं शेतामध्ये पीक आलं जातं. विवाह यज्ञ प्रेत कार्या समत नाही न केल्यानं शोभत हे मरत्यासने बहुत शोभा सर्वता न पावेची. अहो, एखाद्याचं लग्न आहे एखाद्याच्या लग्नाला आपण गेलो त्या लग्नामध्ये सोनं चांदी भरपूर आहे पण त्या जर लग्नामध्ये जेवणच नसेल तर त्या लग्नाला किंमत येत नाही महाराज. लग्नामध्ये जेवण पाहिजे आणि कुठल्याही प्रेत कार्याला जेवण पाहिजे. 10व्याला 13व्याला वर्ष श्राद्धाला जेवण पाहिजे. तुम्ही कितीही मोठे लग्न करा प्रेत कार्य करा त्यामध्ये जर जेवण नसेल तर ती सगळं व्यर्थ आहे असं सांगतात. होते अन्नापासून होती अन्य उदक वृष्टीने उद्भवती यज्ञ प्रजन्याची प्राप्ती अन्य निवृत्ती यज्ञ होई. दूत अन्नापासून निर्माण होतात. पाणी पाऊस अन्नापासून पडतो. शेतामध्ये पीक अन्नापासून येतं.
म्हणजे अन्नापासून पाऊस पडतो आणि पावसाने शेतामध्ये पीक निर्माण होत असं सांगतात. अन्न विष्णू सोय देव अन्नाचे देव भव अन्न ब्रह्मा देव देव सोमरवी मरुद्गण अन्न ते अन्न स्वतः विष्णू आहे, अन्न स्वतः भगवान परमात्मा आहे. अन्न सगळं ब्रह्मा महादेव रोम सवी मरुद्गण हे सगळे अन्नाचे स्वरूप आहेत असं सांगतात. आतम येव वदे अन्नदान करावे पेत प्रेत मुख्यर्थ जाण उदक युक्त विशेष पूर्ण दान महिमान वाढ असे असं म्हणले अन्नदान श्रेष्ठ आहे आणि प्रेत कार्यासाठी अन्नदान करावंच लागतं. अन्नदान केल्यानंतर ना त्या प्रेताला यमनगरीला खायला भेटतं, म्हणून अन्नदान सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. महाराज सांगतात याच्या विषयी पुरातन कथा ऐकपन्न गाचना पूर्वी त्रेतायुगी मी जाण राम अवतार धरियला. आता भगवान श्री विष्णू गरुडाला सांगतायत अन्नदान किती श्रेष्ठ आहे. त्या अन्नदानाविषयी एक कथा सांगतो आणि कथा काय कुठली ऐकलेली वाचलेली सांगत नाही, मी स्वतः अनुभवलेली सांगतो. भगवंत सांगतायत मी राम अवतार धारण केला रावणाला मारण्यासाठी. राम अवतार धारण केल्यानंतर ना त्या राम अवतारामध्ये घडलेली एक कथा आहे. ती कथा तुला सांगतो. भगवंत गरुडाला बोलतात त्या अवतारी अगस्तीने कथन केले मज कारणे ते ऐक एकाग्र म्हणे निरूपण करीतो मी. त्या अवतारामध्ये अगस्त्य ऋषीने मला एक कथा सांगितली होती आणि ती कथा मी तुम्हाला सांगतो. ती कथा एकाग्र मनानं सावध लक्षपूर्वक सर्वजण ऐका. ऐके रामा कथा विचित्र मी तीर्थयात्रा करिता पार कोणे एका सयारण्य सुंदर महासरोवर तया माझी. रामचंद्र अगस्त्य ऋषींच्या भेटीसाठी गेले. आपल्याला माहित आहे उत्तरकांडाच्या 62व्या अध्यायामध्ये ही कथा आहे, श्वेताचं आत्मकथन म्हणून. आणि त्याच्यामधली ही कथा आहे, त्या अध्यायामध्ये आहे कथा, सविस्तर ऐकायला मिळेल. आणि मग अगस्त्य ऋषीच्या दर्शनाला रामचंद्र गेले. का गेले तर अयोध्येमध्ये एक बालक मृत पावलं होतं. मग लोक म्हणायला लागली राम राजा असताना लेकरू मेलच कसं 5 वर्षाचं. राम आहे राजा मग लेकरू कसं मेलं. मग त्याचा शोध घेत घेत रामचंद्र अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. गेल्यानंतर ना अगस्त्य ऋषीने एक कथा सांगितली रामाला. कोणती? एक योजन तलाव विस्तीर्ण चक्रवास कारंड वारकीन आश्चर्य रूप संपूर्ण परित बोधन न सेविती. आणि रामा मी एकदा असंच अरण्यामध्ये गेलो होतो सरोवरामध्ये स्नान तप करण्यासाठी. आणि गेल्यानंतर एक भव्य मोठं सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये विचित्र प्रकारचे पक्षी होते, वेगवेगळे पक्षी होते. त्या सरोवरामध्ये दिव्य अशा प्रकारचं वन होतं, पण त्या वनामध्ये एकही माणूस नव्हता. या सरोवर तटाकी एक रात्री मी राहिलो रावणारी उदय पावता समारी तटकावरी मी गेलो की. आणि रामा त्या सरोवराच्या किनाऱ्याला मी थांबलो. मला आनंद वाटला. चांगलं सरोवर होतं, पाणी थंड होतं, झाड व्यवस्थित होती, सावली होती. म्हणून मी ठरवलं आजचा मुक्काम इथंच. म्हणून तिथं मुक्काम करायचं ठरवलं आणि त्या सरोवराच्या किनाऱ्याला मी गेलो. गेल्यावर काय बघितलं? तेथे पाहिले अपूर्व सपुत्र आणि आदर्शव उदकाच्या समीपाविनवा कोणी विस्मय मज वाटला. आणि रामा मी त्या सरोवराच्या किनाऱ्याला गेलो. त्या सरोवराच्या किनाऱ्याला गेल्यावर मी एक दीर्घ प्रेत बघितलं. एक प्रेत मड पडलेलं होतं तिथं, मड. आणि ती मड दष्टपुष्ट होतं, म्हणजे पहिलवानाचं ती मड असावं असं मला दिसलं. मला आश्चर्य वाटलं. एवढ्या पवित्र जागेमध्ये इथं प्रेत कसं आलं याचा विचार मी करत होतो. एक मुहूर्त चिंतन करीत उगाची राहिलो तटस्थ काय हे अपूर्व दिसत आहे चिंतन करीता असता. आणि रामा एक मुहूर्त 45 मिनिटं मी चिंतन करत बसलो. काय आम्हाला तरी का माहित. त्या सरोवराच्या किनाऱ्याला मी बसलो, निवांत बसलो. 45 मिनिटं मी विचार करत बसलो. ही प्रेत कुणाचं असावं, तिथं कसं आलं असावं, अशा प्रकारचा विचार करत असताना मी एक अपूर्व पाहिलं. काय? एक मुहूर्त लोटल्यावरी विमान पाहिले म्हणून जेव्हा परी एक त्यात दिव्य शरीरी हंस विमानी बैसला. आणि रामा एक मुहूर्त गेल्यानंतर ना 45 मिनिटाचा कालावधी गेला. मी तिथे विचार करत बसलो होतो. तेवढ्या वेळामध्ये मनाच्या वेगाने एक विमान आलं. हंसयुक्त आकाराचं ते विमान होतं आणि त्या विमानामध्ये कोण कोण होता? या विमाना माझी 500 अप्सरा संघ सेवा करीत सर्व सुंदर अलंकार मंडित रमवित या प्रती. आणि ते असणाऱ्या विमानामध्ये 500 अप्सरा होत्या, गंधर्व होते, गंधर्व गायन करत होते, 500 अप्सरा नृत्य करत होत्या.
आणि त्या विमानामध्ये एक पुरुष होता. म्हणजे एका माणसाच्या मनोरंजनासाठी 500 अप्सरा, अनेक गंधर्व त्या विमानामध्ये म्या बघितलं. कित्येक गाती कित्येक नाचती, कित्येक वाद्य वाजविती, विनापट नानारी ती स्वर्ग वाद्य मनोहर जी. आणि त्या अप्सरा, कित्येक अप्सरा गायन करत होत्या, कित्येक अप्सरा नाचत होत्या त्या माणसाच्या पुढं, पुरुषाच्या पुढं. असं मी विमानामध्ये पाहिलं रामा. ओ पुरुष विमानातून देवसा कस उतरला जाण, तृप्तीपर्यंत शिव मांस भोजन करिता झाला रे रघुवीरा. आणि रामा मी एक आश्चर्य पाहिलं. त्या विमानामधून एक पुरुष उतरला. आता त्या पुरुषाच्या मनोरंजनासाठी 500 अप्सरा होत्या, गंधर्व गायन करत होते. आणि एवढ्या थाटामाटामध्ये विमानामध्ये बसून आलेला पुरुष विमानातून उतरला आणि उतरल्याबरोबर ती मड खाऊ लागलं. तिची तिथं मड पडलेलं होतं ना, ती प्रेत भक्षण करू लागलं. प्रेत भक्षण केल्यावर पुन्हा ती विमानामध्ये बसायला निघालं. पुढं काय झालं? काय याचे असेल कारण आश्चर्य वाटते मज संपूर्ण, तुझ्या आहाराचे श्रवण कराया संपूर्ण इच्छितो. मग मला आश्चर्य वाटलं, मला राहुलं नाही ना. एखादा माणूस विमानात बसून आलाय, 500 अप्सरा सोबत आहेत, गंधर्व गायन करतात आणि प्रेत भक्षण करतोय, म्हणून मला राहुलं नाही रामा. मी लगेच त्या माणसाला थांबवलं. महाराज थांबा म्हणलं, काय कारण आहे तुम्ही ही प्रेत भक्षण करताव? त्याचं कारण मला सांगा. आईशी ऐकोणी माझी भारती, स्वर्गवासी झोपांजली सुमती, बोलता झाला मग प्रति रघुनंदना शुभाक्षरे. आणि रामा त्या माणसानं, त्या व्यक्तीनं माझं बोलणं ऐकलं. ऐकल्याबरोबर त्यानं हात जोडले मला आणि सुमतीनं, चांगल्या बुद्धीनं, मधुर वाणीनं मला सांगू लागला. म्हणे ऐके मुनिवर या माझे व्रत, जेणे सुख दुःख मजला प्राप्त, कर्माचा दुरत्रिक्रम होता तोचे ऐक ऋषी उत्तमा. आणि त्या ऋषी मुनीला, अगस्ती ऋषीला त्या व्यक्तीनं सांगायला सुरुवात केली. महाराज ऐका, मी विमानामध्ये बसून आलो, 500 अप्सरा सोबतीला होत्या, गंधर्व गायन करतात, मला कशाची कमी नाही, ब्रह्मलोकातून मी आलोय. पण दुरित कर्म असतं, कुठेतरी आम्ही जीवनामध्ये वाईट कर्म केलेलं आहे, म्हणून मला ही प्रेत खावं लागतंय. काय केलं होतं ती पण सांगतो. पूर्वी वैधर्व देशात सुदेव राजा मम पिता विख्यात, लोकत्रयी कीर्ती भरित असता झाला पूर्वी. आणि अगस्ती ऋषीला ती व्यक्ती सांगू लागला, महाराज मी पूर्वी जिवंत असताना, पूर्वी मी वैदर्भ नगरीचा राजा होतो. आणि वैदर्भ नगरीचा राजा असताना माझे वडील होते सुदेव नावाचे, आणि ते माझे वडील वैदर्भ देशीचा राजा होते. त्यांच्या भार्या दोघी जणी पुत्र झाले तया लागुनी, मी वडील श्वेत महागुणी तुरत धाकुटा झाला पै. आणि माझे वडील सुदेव नावाचे असणारे राजे होते. आणि त्या सुदेवाला 2 असणाऱ्या पत्नी होत्या. आणि त्या दोन्ही पत्नीला एक मुलं झाली. मी असणारा, माझं नाव सुरथ आहे आणि धाकट्याचं नाव, माझं नाव श्वेत आहे आणि धाकट्याचं नाव सुरत आहे. असा आम्ही भाऊ जन्माला आलो. नंतर पिता पावला मरण, पौरी केले मग अभिषेचन, राज्य केले न्याय करून बहुत दिन वर्षापर्यंत. आणि मग महाराज काय सांगायचं तुम्हाला, मी श्वेत होतो, मोठा असल्यामुळं वडील मेले कालांतरानं. वडील मेल्यानंतर ना वैदर्भ नगरीचा राजा, लोकांनी मी श्रेष्ठ आहे म्हणून मला राज्याचा अभिषेक केला. प्रजा पाळल्या पुत्रा परी, परंतु ब्राह्मणाशी मी संसारी, अन्न नाही दिले सत्पात्री, दाने बहुतांनी केली. आणि मी प्रजा पुत्रासारख्या प्रजेचं पालन केलं, संसारामध्ये सगळ्या गोष्टी केल्या, फक्त महाराज मी अन्नदान कुणाला केलं नाही. मी जिवंत असताना कधीच कुणाला अन्नदान केलं नाही. प्रजेचं पालन केलं, धर्मानं वागवलं, पण अन्नदान तिळा एवढं सुद्धा मी कधी कुणाला आयुष्यात केलं नाही. मृग प्रवेश लोट पवन कुंभद्वाही तिथे अजान, मृग पक्षी वर्जित संपूर्ण जेवणी प्रवेश. मग महाराज मी काय केलं, मला संसाराचा, राज्याचा कटाळा आला. मग मी या वनामध्ये आलो. या वनामध्ये आल्यानंतर मृग पक्षी विवर्जित हे वन होतं आणि अशा वनामध्ये मी प्रवेश केला. राज्य दिले न्याय सुरवर सेविले, येथे दानवेत कोमांडिले सहस्र संवत्सरी. माझा लहान भाऊ सुरत आहे, त्या सुरताला मी वैदर्भ देशीचं राज्य दिलं आणि मी या वनामध्ये आलो. या वनामध्ये आल्यानंतर 1000 वर्षापर्यंत इथं मी तप केलं. मग मी पावलो मरण झाले दिव्य शरीर दैदिप्यमान, विमाना माझी बैजून ब्रह्मलोक प्रति पावलो. मग 1000 वर्ष तप करून कालांतरानं मी मेलो.
माझं शरीर इथं पडलं, मी मेल्यानंतर मी ब्रह्मलोकाला गेलो आणि ब्रह्मलोकाला गेल्याबरोबर ब्रह्मलोकाला घेऊन जायला विमान आलं, विमानामध्ये बसलो, ब्रह्मलोकाला गेलो. ब्रह्मलोकाला गेल्यावर मला भूक लागली. मग ब्रह्मदेवाला विचारलं, महाराज जेवायला द्या. येते सुधात्रेच्या मदत त्वरित मुनी तमा लागली भौत इंद्रिय व्यतीत झाली मस्त प्राण व्याकुळ होता ते. ब्रह्मलोकाला गेल्याबरोबर मला भूक लागली. एवढ्या विमानामध्ये प्रवास करून आलो, भूक लागल्याबरोबर क्षुधा आणि तृष्णा मला बाधू लागली. मग भूक लागल्याबरोबर ब्रह्मदेवाला विचारलं, महाराज आहारासाठी काहीतरी द्या. मग ब्रह्म याची पुशीला आहार भगवंता काय भक्षू मी सत्वर ब्रह्मदेव बोलिला उत्तर तो देह समग्र भक्षण करी. ब्रह्मदेवाला विचारलं, सांगितलं, महाराज खूप भूक लागले, ब्रह्मलोकाला आलोय. मी पापी तर नाही, कारण पापी असं तर नरकाला गेलो असतो. पुण्यवान आहे, ब्रह्मलोकाला आलोय, काहीतरी खायला द्या. ब्रह्मदेव म्हणले, आमच्या लोकाला तुला खायला नाही. तू जिवंत असताना कधी दुसऱ्याला खायला दिलं नाही, दान धर्म केला नाही, त्यामुळे आमच्या लोकांमध्ये तुला खायला भेटत नाही. तुला जर खायचं असेल, भूक भागवायची असेल तर आपुले नित्य स्वाधुमंस बक्षित जावे आती करस पोतेचे पुस्तका तरी राहे तुझ्या उत्तम पै. आणि तू तुझ्या शरीराचं भक्षण कर. तिथं शरीर पडलेलं आहे, ते शरीर धष्टपुष्ट आहे. कशामुळे आहे? तप तेज आहे. तर हजारो वर्ष तू तप केलं, त्या तपानं शरीर धष्टपुष्ट झालेलं आहे. हजारो वर्ष जरी तू तुझ्या शरीराचं भक्षण केलं तरी ती शरीर संपत नाही. म्हणून रोज विमानामध्ये बसून जायचं. तुझ्या मनोरंजनासाठी अनेक स्त्रिया गंधर्व येतील, सगळ्या खातामध्ये जायचं आणि ती मांस भक्षण, ती शरीराचं प्रेताचं भक्षण तू स्वतः तूच तुझ्या प्रेताचं भक्षण करायचं, असं ब्रह्मदेवानं सांगितलं. श्वेत राजा पूर्व काळी अन्नदान नाही केले तो भूतळी संन्यासी अतिथीगृहा जवळी आले मोहने दिले पै. अरे श्वेत राजा, तू जिवंत असताना, ब्रह्मदेव सांगताय, तू जिवंत असताना कधी अन्नदान केलं नाही कुणालाच. अरे एखादा अतिथी दरवाजामध्ये आलेला आहे, ते अतिथी केविलवाणीने मागतोय, कमीत कमी त्याच्यावरती दया येऊन त्याच्याविषयी प्रेम होऊन सुद्धा तरी थोडं जरी तू अन्नदान केलं असतं तरी आमच्या ब्रह्मलोकाला तुला जेवायला भेटलं असतं. पण तू त्या अतिथीला सुद्धा अन्नदान केलं नाही, म्हणून आमच्या लोकाला जेवायला नाही. या दोषे सुधात्रच्या स्वर्गी बाधती पुण्य पुरुषा परिहार याचा स्वर्गा माझी नशेती. म्हणून अन्नदान न केल्यामुळे स्वर्गामध्ये तहान आणि भूक लागते. पृथ्वी तलावरती जिवंत असताना जर अन्नदान केलं नाही, दुसऱ्याला अन्न जीव खाऊ घातलं नाही, जीव घातलं नाही, पाणी दिलं नाही, तर स्वर्ग मेल्यानंतर ना क्षुधा आणि तृष्णेचा त्रास होतो. आणि याला परिहार म्हणून ब्रह्मलोकामध्ये काहीच नाही. यास्तव शरीर पुष्ट मांस बक्षित जाई अमृत रस समान तृप्ती तुझे मानस नित्य पावत जाईल पै. म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं, जा तू विमानामध्ये बसून जा, तिथं त्या वनामध्ये तुझं प्रेत मड पडलेलं आहे आणि ते प्रेत तू भक्षण कर. जोपर्यंत तुझं पोट भरत नाही तोपर्यंत तू खा, ते संपणार नाही. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सांगितलं. अगस्ती जो का महामुनी तीर्थयात्रा प्रसंगी त्या स्थानी स्वतः दुधर्च येईल तीर्थनी कष्टमुक्त होशील की. अगस्ती महामुनी असणारे ऋषी आणि अगस्त्य ऋषी तीर्थाच्या प्रसंगानं त्या ठिकाणी येतील आणि आल्यानंतर मग ते तुझा उद्धाराचा काहीतरी मार्ग सांगतील, तुझी मुक्तता करतील, असं ब्रह्मदेवानं सांगितलं. इंद्रादी सुरा ते आहार द्यावया पुरते सामर्थ्य असे त्या मुनीचे त्याचे तुझी कथा काय ती. अरे ते अगस्त्य ऋषी म्हणजे सामान्य नाहीये. मित्रावरून पासून त्यांचा जन्म झालेला आहे कुंभामध्ये. मित्र म्हणजे सूर्य आणि अप्सरेपासून निर्माण झालेले अगस्त्य ऋषी कुंभामध्ये त्यांचा जन्म झालाय म्हणून कुंभोदय म्हणतात. आणि त्या अगस्त्य ऋषीमध्ये एवढे सामर्थ्य आहे, ब्रह्मदेव देवांना ती जेवण देतात. मग तुझी काय कथा आहे? अरे ब्रह्मदेवांना जेवण देण्याची ताकद त्या ऋषीकडे आहे, मग तुझा उद्धार ते करतील, म्हणून त्यांची येण्याची वाट पहा, असं ब्रह्मदेवाने सांगितलं. मी विधिवाक्य ऐकून विविधाहार करी अनुदिन आईचा भूत वर्षगण भोजन करिता पहिले. आणि अशा प्रकारे महाराज, म्हणून मी स्वतःच्या शरीराचं भक्षण करतोय. मला तिथं खायला भेटत नाही, भूक लागते, काहीतरी खावं लागतं, म्हणून प्रेताचं भक्षण करतोय. अनेक दिवस झालं हाच माझा क्रम सुरू आहे. भक्तीचा शरीर नाही तर माझे मन तृप्ती पावले या कष्टापासून उतरिले मुनी सत्तमा पाहिजे. आणि आता महाराज, मी भक्षण रोज करतोय तरीही शरीर संपत नाही, संपत नसतं. जोपर्यंत कर्म भोग आहे तोपर्यंत असणारं शरीर संपणार नाही. मग काय करावं महाराज?
आता तुम्ही ऋषी श्रेष्ठ आहेत, माझा उद्धार करा आणि प्रेत खाण्यापासून मला वाचवा. मुंबईने तुझ्या वाचुनी उतरिता नसे अन्य कोणी ब्रह्म ऋषी प्रसाद करावया लागुनी योग्य आहे ऋषीश्वरा. आणि त्या श्वेताने सांगितलं, महापुरुषाने सांगितलं, महाराज तुमच्याशिवाय कोणी सोडवणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाचं वाक्य आहे की अगस्त्य ऋषी सोडवणूक करतील, म्हणून सोडवा. उषाक्रांता क्षीरसागर दरिद्राची जैसा कुबेर भेटताची कष्ट समग्र नाशे पावती क्षण मात्रे कैसा ऋषीश्वरा मग भेटला ती आता काही राहील क्लेश विवसी ऐशे श्वेत वाक्य ऐकून मानती रघुत्तमा दुःखित झालो. आणि त्या श्वेतानं त्या महापुरुषानं माझी स्तुती केली, त्याचं दुःख सांगितल्याबरोबर मला दया निर्माण झाली. आणि साधू संताला दया येत असते महाराज. हनुमंत म्हणे रायासी दुःख निवेदावे साधूसी ते तात्काळ तयासी उपायासी योजिल. आणि अगस्त्य ऋषी रामाला सांगतात, रामा त्या श्वेताचं महापुरुषाचं बोलणं ऐकलं आणि मला कळवळा निर्माण झाला. मनी दया उपजली तद उदारार्थ वस्त्रा भरणे घेतली राज ऋषींची पूर्वकाया नाचली कधी राहिले दिव्य शरीर रक्त झालो म्हणून नमस्कार करून राजनंदन विमाना माझे वैष्णव ब्रह्मलोक प्रतिपैला. आणि अशा पद्धतीने रामा मग मी त्याचा असणारा उद्धार केला, त्याचा असणारं शरीर भक्षण करण्यापासून त्याचा असणारा मी मुक्तता केली. तो विमानामध्ये बसला आणि बसून ब्रह्मलोकाला गेला. वास्तव रामा अन्नदान भूताळी करावे अनुदिन अन्नदान करतात याने काय दाने न केली. म्हणून रामा तुम्ही सुद्धा अन्नदान करत जावा. अगस्त्य ऋषी सांगतायत, तुम्ही जरी देव असला, ब्रह्मांडाचं मालक असलो तरी अन्नदान करत जावा. अन्नदान केल्यानं काही कमी पडत नाही. अन्नदानासारखा पुरुष या जगामध्ये कोणीच नाही. जैमिनी अश्वमेध मध्ये श्रीधर स्वामी सांगतायत, अन्ना समान नसे दान व्रत नसे एकादशी समान तेवी दशरथ नंदना समान आन नाही धनुर्धर. म्हणून अन्नासारखं दान जगातामध्ये श्रेष्ठ नाही. महाराज सांगतात, सर्व दानांचे पुण्य घडत तस्मात अन्नदान निश्चित रामा करीत जाई सत्य तू जगन्नाथ विश्वात्मा. अहो रामा सगळं दानाचं पुण्य म्हणजे अन्नदान आहे. अन्नदानाने सगळं दान घडलं जातं. म्हणून तुम्ही रामा जरी तुम्ही देव असलात, जगन्नाथ असलात, विश्वात्मा असलात तरी सुद्धा अन्नदान करत जावा. अगस्त्य ऋषी सांगतात, तुझ प्रती काय सांगावे प्रति सुतक झाल्या सोमावे या माझी अमान द्यावी दोष नसे तयाची. अहो भगवंता तुम्हाला काय सांगावं, तुम्ही तर जगाचे मालक आहेत, कार्यकर्ता आहात, त्यामुळे अन्नदान करत जावा. महाराज सांगतात, आईच्या अगस्ती वाक्य ऐकून राम नित्य करी अन्नदान तस्मात अन्नदाना समान नाही दुसरे दान पै. अशा प्रकारे अगस्त्य ऋषीचं वाक्य ऐकल्याबरोबर रामचंद्र रोज अन्नदान करू लागले. आता त्या भगवंताला गरज नाही, तो स्वतः परमात्मा आहे. पण ऋषीच्या सांगण्यावरती रामचंद्र अयोध्येमध्ये अन्नदान करू लागले. जगाचा कार्य करताय तरी अन्नदान करतोय. त्यामुळे अन्नदानानं सगळं पावलं जातं आणि अन्नदानासारखं दान जगामध्ये श्रेष्ठ नाही असं महाराज सांगतात. धर्मे होई अर्थ प्राप्त धर्मे काम जाई वाढत सर्व पुरुषार्थ धर्म सत्य गरुडा दान नित्य. म्हणून अन्नदानानं धर्मानं अर्थ प्राप्त होतो, धर्मानं काम संपला जातो. धर्म अर्थ काम मोक्ष सगळं जण प्राप्त होत. धर्मा समान नाही पुरुषार्थ दोन धर्म व विवर्जित पुत्रात्वा सुतात त्याग सत्य त्याचा किजे. धर्म समान पुरुषार्थ जगामध्ये नाही. जे लोक धर्म विवर्जित आहात मग ते कोणी जरी असले तरी त्याचा त्याग करावा असं महाराज सांगतात. या प्रकारे भगवंत गरुडाशी निरूपित रुची प्रत कधी समस्त माधव म्हणे. म्हणून ग्रंथकर्ते माधव आणि भगवंताने गरुडाला ही कथा सांगितलंय. भगवंताने सांगितलं, मी राम अवतार धरलेला असताना ही कथा माझ्या अनुभवातली आहे, मी काय कुठली मनाची सांगत नाही. म्हणून अन्नदान ही श्रेष्ठ आहे आणि अन्नदान करत जावा असं भगवंत गरुडाला सांगतात. श्री गरुड पुराणे प्रेत कल्पे अन्नदान महिमा वर्णन नाम दशमोध्याय घोडा श्री कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.